सो टुडेज क्लास इज ऑन सिस्टम सॉफ्टवेअर. सिस्टम सॉफ्टवेअर याच्यावरती आपण बरेच मागच्या क्लासमध्ये पण बोललो होतो. सिस्टम सॉफ्टवेअर काय असतं? इट इज अँड सॉफ्टवेअर विच वर्क्स विथ एंड युजर्स, अप्लिकेशन सॉफ्टवेअर, कम्प्युटर हार्डवेअर टू हँडल मेजॉरिटी ऑफ टेक्निकल डिटेल्स. म्हणजे कम्प्युटरने काय करायला पाहिजे किंवा कम्प्युटर ज्या काही बारीक बारीक टेक्निकल गोष्टी जे हँडल करतो, हे सगळं हँडल करणारा कोण असतो? सिस्टम सॉफ्टवेअर. So system software is nothing but it is a group of program which interacts or which tells computer to perform different tasks. म्हणजे different tasks perform करायला लावणारा हा सिस्टम सॉफ्टवेअर असतो. आणि सिस्टम सॉफ्टवेअर आता एक्झाम्पल त्याने दिला आहे की बा प्रोग्राम वर्ड प्रोसेसिंग प्रोग्राम इज स्टोर्ड इन मेमरी, याला कंट्रोल करणे, किंवा कमांड्स जे आहेत त्याला सिस्टम युनिटमध्ये प्रोसेस करायला लावणे, आणि डॉक्युमेंट फाईल सेव्ह करणे, ह्या सगळ्या गोष्टी. इवन प्रिंटरला कामाला लावणे. त्याच्यानंतर समजा तुम्ही मेमरी कमी पडत असेल किंवा तुम्ही जर एकावेळेस 4 प्रोग्राम सुरू केले मल्टीटास्किंग, तर त्यांना अरेंज करून देणे, प्रत्येकाला टाईम स्लॉट देणे, हे सगळे काम सिस्टम सॉफ्टवेअर करतो. तर सिस्टम सॉफ्टवेअरमध्ये 4 प्रकारचे प्रोग्राम्स असतात. एक असते ऑपरेटिंग सिस्टम, दुसरा आहे युटिलिटीज, तिसरा आहे डिव्हाइस ड्रायव्हर्स, आणि चौथा आहे लँग्वेज ट्रान्सलेटर्स. सो सिस्टम सॉफ्टवेअर कन्सिस्ट ऑफ 4 काइंड्स ऑफ प्रोग्राम्स: ऑपरेटिंग सिस्टम, utilities, device drivers and language translators. So what is mean by operating system? याच्यावरती पण आपण डिस्कशन केलेलं आहे. So it is a collection of programs that handle many of the technical details related in such a related using a computer. It is a group of program which act as an interface between user and computer. ही डेफिनेशन परफेक्ट आहे एकदम. म्हणजे कम्प्युटर आहे आणि युजर आहे, दोघांच्या मधलं जे माध्यम असतं त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो ऑपरेटिंग सिस्टम. सो ऑपरेटिंग सिस्टम इज अँड इंटरफेस बिटवीन युजर अँड कम्प्युटर. सो आपण जे वापरतो ऑपरेटिंग सिस्टम ती आहे विंडोज 10. आता ऑपरेटिंग सिस्टमचं डेफिनेशन आपण याच्या आधी पाहिली होती, पण आता फंक्शन्स काय ऑपरेटिंग सिस्टमचे? त्याचे 3 फंक्शन्स आहेत. एक आहे मॅनेजिंग रिसोर्सेस, दुसरा आहे प्रोव्हाइडिंग युजर इंटरफेस, तिसरा आहे रनिंग अप्लिकेशन. ओके, मॅनेजिंग रिसोर्सेस म्हणजे काय? रिसोर्सेस म्हणजे हार्डवेअर. हार्डवेअर म्हणजे काय? प्रिंटर झालं, मॉनिटर झालं, कीबोर्ड झालं, माऊस झालं, या सगळ्यांना मॅनेज करतो ऑपरेटिंग सिस्टम. ओके, मॅनेज करतो म्हणजे कीबोर्डमधून आपण जर काही टाईप केलं तर तो ॲज अन इनपुट म्हणून काम करतं. आपण माऊसने कुठे एखाद्या आयकॉनवरती क्लिक केलं तर ते ओपन होतं. ठीक आहे, सेव्हला क्लिक केलं की सेव्ह होतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जेवढे काही तुम्ही रिसोर्सेस लावलेले आहे, प्रिंटर लावलं असेल, मी प्रिंटला क्लिक केलं की प्रिंटरनं प्रिंट निघतं, तर हे सगळे मॅनेज करण्याचं काम कोण करतं? ऑपरेटिंग सिस्टम. सो पहिलं फंक्शन आहे मॅनेजिंग रिसोर्सेस. दुसरं आहे युजर इंटरफेसला प्रोव्हाइड करणे. युजर इंटरफेस म्हणजे जे तुमच्या स्क्रीनवर दिसतं याला डेस्कटॉप म्हणतो आपण. म्हणजे तुम्ही कम्प्युटर स्टार्ट केलं की काय दिसतं? पहिले येतं स्क्रीन, स्टार्ट बटन, आणि वरती काय येतं? डेस्कटॉप येतं. तर डेस्कटॉपला म्हणतात युजर इंटरफेस, GUI, आणि तो असतो ग्राफिकल, म्हणजे त्याला ग्राफिकल युजर इंटरफेस असं म्हणतात. याच्या आधी विंडोजच्या आधी डॉस नावाची ऑपरेटिंग सिस्टम होती, आणि त्याच्यामध्ये असं ग्राफिक्स किंवा कलर असे नव्हते. तिथं सरळ सरळ ब्लॅक अँड व्हाईट, ब्लॅक स्क्रीन आहे, त्याच्यावरती व्हाईट अक्षरं राहायचे, आणि त्याला कमांड बेस होतं ते इंटरफेस. म्हणजे त्याला CUI म्हणायचे, कमांड युजर इंटरफेस असं आपण म्हणू शकतो त्याला, CUI. ओके, और कॅरेक्टर युजर इंटरफेस. पण आता हे जे विंडो जेव्हापासून आलं तर त्याला ग्राफिकल युजर इंटरफेस असं म्हणतात. हे झालं दुसरं अप्लिकेशन. तिसरं अप्लिकेशन आहे, तिसरं जे फंक्शन आहे ते आहे रनिंग अप्लिकेशन. अप्लिकेशन म्हणजे आपण अप्लिकेशन सॉफ्टवेअर पाहिले होते, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, टॅली, C++, जावा, पायथॉन, हे सगळे अप्लिकेशन्स आहे. तर तुम्ही समजा MS वर्डवरती काम करत आहे, तुम्हाला असं वाटलं की मला MS वर्डची एक फाईल ओपन केली, मला आणखी एक फाईल ओपन करायची. मग तुम्ही 2 फाईल ओपन केल्या, मग तुम्ही मध्येच पॉवर पॉईंट ओपन केलं, म्हणजे वर्ड फाईलच्या 2 फाईल ओपन आहेत, पण तुम्ही पॉवर पॉईंट पण ओपन केलं, म्हणजे 3 फाईल ओपन केल्या. तर तीनही फाईल एका वेळेस जर काम करत असतील तर त्यांना मल्टीटास्किंग असं म्हणतात. सो मल्टी मीन्स मेनी, टास्किंग मीन्स वर्क. इफ यू आर हँडलिंग मोर दॅन अप्लिकेशन ॲट अ टाईम, इट इज नोन ॲज मल्टीटास्किंग. आणि कम्प्युटरचे हे मेन फीचर आहे मल्टीटास्किंग. याच्यावरती क्वेश्चन पण विचारतात किंवा याच्यावरती पण प्रश्न येते. फंक्शन्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम, नंबर A राहील मॅनेजिंग रिसोर्सेस, नंबर B राहील प्रोव्हाइडिंग युजर इंटरफेस, नंबर C राहील रनिंग अप्लिकेशन, आणि नंबर D ऑल ऑफ द अबव. आणि ते GUIचं फुल फॉर्म याच्यावरती प्रश्न येतो, मल्टीटास्किंगवरती प्रश्न येतो. इथे तुम्हाला 2-3 प्रश्न मिळतील. आता याचे जे ऑपरेटिंग सिस्टमचे काय काय फीचर्स आहेत, फीचरमध्ये पहिलं आहे बूटिंग. बूटिंग आपण शिकलो होतो. बूटिंग कुठून होतं? रॉममधून. आपण मेमरी शिकलो होतो, रॅम आणि रॉम असते. रॅम काय असते? रँडम ॲक्सेस मेमरी. म्हणजे आपण जे काही टाईप करतो ते सगळं रॅममध्ये टाईप होतं,
आणि आपण जेव्हा कम्प्युटर सुरुवातीला म्हणजे जेव्हा स्टार्ट करतो तर स्टार्टिंग कुठून होते, म्हणजे तो जो प्रोग्राम रन होतो बूटिंगवाला तो कुठे असतो, रॉममध्ये स्टोअर असतो. आणि तो रॉमचा प्रोग्राम म्हणजे तो प्रोग्राम जेव्हा आपण कम्प्युटर स्टार्ट करतो तर पहिले रॉम ॲक्शनमध्ये येतं आणि त्यातनं तो प्रोग्राम रन होतो. तर जर तुम्ही कम्प्युटर पहिल्यांदा सुरू करताय तर त्याला कोल्ड बूटिंग असं म्हणतात, कारण बंद होता कम्प्युटर, तुम्ही सुरू केला पहिल्यांदा, दॅट इज कोल्ड बूटिंग. पण कम्प्युटर ऑलरेडी सुरू आहे त्याला तुम्ही रिस्टार्ट करताय, त्याला वॉर्म बूटिंग असं म्हणतात. तर असं बूटिंग म्हणजे स्टार्टिंग ऑर रिस्टार्टिंग ऑफ कम्प्युटर. कम्प्युटरला स्टार्ट करणे किंवा रिस्टार्ट करणे म्हणजे बूटिंग. आणि बूटिंग होते रॉममधून. रॉम म्हणजे रीड ओनली मेमरी नावाची चिप असते, तिथे हा प्रोग्राम टाकला जातो आणि हा प्रोग्राम तुम्ही चेंज नाही करू शकत. सो यू कॅनॉट चेंज द प्रोग्राम, सो इट इज अ परमनंट वन. म्हणून रॉम कशी असते, परमनंट असते. ते पहिलं फीचर झालं. आता डेस्कटॉपमध्ये काय काय असतं, डेस्कटॉपवरती तुम्ही आयकन्स बघता, तुम्ही पॉइंटर्स बघता, तुम्ही विंडोज बघता, मेन्यूज, टॅब्स, डायलॉग बॉक्स, हेल्प, हे सगळ्या गोष्टी इथं असतात. ओके, आयकन्स म्हणजे ज्या लहान लहान गोष्टी तिथं असतात ना, छोटे छोटे आयकन्स असतात. माय कम्प्युटर, डॉक्युमेंट्स, डाउनलोड, कंट्रोल पॅनल, रिसायकल बिन, याला काय म्हणतो आपण, आयकन्स. ठीक आहे. पॉइंटर म्हणजे काय, आता माऊसचं पॉइंटर जे असतं ज्याच्याने आपण क्लिक करतो ते पॉइंटर झालं. विंडोज म्हणजे काय, की जो एरिया जिथं आपण काम करतो त्या एरियाला विंडोज असं म्हणतात. मेन्यूज म्हणजे काय, ते फाईल मेन्यूला क्लिक केलं की दिसतं पण, न्यू, ओपन, सेव्ह ॲज, क्लोज, त्याला मेन्यूज असं म्हणतात. टॅब म्हणजे काय, जर तुम्ही MS वर्ड ओपन केलं तुम्हाला होम टॅब दिसते, तुम्हाला इन्सर्ट टॅब दिसते, तुम्हाला फॉर्मॅट टॅब दिसते, असे जे त्याला टॅब्स असं म्हणतात. डायलॉग बॉक्स म्हणजे काय, जर तुम्ही MS वर्ड सुरू केलं, वर्डमध्ये समजा मी फॉन्टच्या छोट्याशा त्या कॉर्नरला एक ॲरो असतो, त्याला क्लिक करा तर एक बॉक्स ओपन होतो, त्याला डायलॉग बॉक्स असं म्हणतात. तर अशा प्रकारच्या गोष्टी यांना हे दीज ऑल आर द फीचर्स ऑफ विंडोज वी कॅन से. हेल्प म्हणजे जर तुम्हाला एखादी गोष्ट नसेल तर तुम्ही हेल्प पण घेऊ शकता कम्प्युटरकडनं, तर ते हेल्प पण एक प्रकारचं फीचर आहे. त्यानंतर फोल्डर्स आणि फाईल्समध्ये काय फरक असते. फोल्डर म्हणजे काय असतं, फोल्डरमध्ये फाईल स्टोअर असतात आणि फाईलमध्ये काय असतो, डाटा असतो. ओके, सो फोल्डरचं डेफिनेशन काय झालं, कलेक्शन ऑफ फाईल्स म्हणजे फोल्डर्स, कलेक्शन ऑफ डाटा म्हणजे फाईल्स. ओके, दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन फोल्डर अँड फाईल्स. फोल्डर हे येलो कलरचं असतं आणि फाईल दीज आर ऑफ वेरियस आयकन्स. त्या म्हणजे वर्डचं वेगळं कलर असेल, एक्सेल वेगळं असेल, पॉवर पॉईंट वेगळं असेल, नोटपॅडचं वेगळं असेल. आणि फाईलला एक्सटेन्शन असतं, फोल्डरला एक्सटेन्शन नसतं. एक्सटेन्शन म्हणजे फाईलच्या नंतर जे डॉट येतं पहा, जर तुम्ही वर्ड यूज करत असाल तर .docx, एक्सेल यूज कराल तर .xlsx, पॉवर पॉईंटला .pptx, अशा प्रकारे. सो फाईल्स आणि फोल्डर्स, फाईल्स मीन्स कलेक्शन ऑफ डेटा, फोल्डर मीन्स कलेक्शन्स ऑफ फाईल्स, आणि फाईलला काय असतं, एक्सटेन्शन. सो आता हे जेवढे तुम्हाला दिसत आहे समोर, बूटिंग, डेस्कटॉप आणि फोल्डर फाईल्स, दीज ऑल आर फीचर्स ऑफ विंडोज. कॅटेगरीज. आता या विंडोजच्या कॅटेगरीज म्हणजे ऑपरेटिंग सिस्टमच्या कॅटेगरीज असतात. 3 प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टम मार्केटमध्ये आहेत. पहिलं आहे एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टम, दुसरं आहे स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टम, आणि तिसरं आहे नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टम. एम्बेडेडचा अर्थ असा होतो की समजा एखादी ऑपरेटिंग सिस्टम जी असते ना ती स्टोअर करायला एक हार्ड डिस्क लागते. आता हार्ड डिस्क चांगली मोठी असते, तिथे ते आपण ऑपरेटिंग सिस्टम स्टोअर करतो. पण आता आजकाल मोबाईलमध्ये पण ऑपरेटिंग सिस्टीम आली आहे, अँड्रॉईड. आता मोबाईलपेक्षा पण हार्ड डिस्क मोठी असते. मग आता मोबाईलमध्ये तर हार्ड डिस्क राहत नाही, मग हे ऑपरेटिंग सिस्टम कुठं स्टोअर राहत असेल. मोबाईलमध्ये ना असे चिप्स असतात, रॅम म्हणजे मेमरी चिप्स असतात, त्याच्यामध्ये हे स्टोअर असते. म्हणजे एवढी मोठी ऑपरेटिंग सिस्टम त्या लहानशा चिपमध्ये त्यांनी स्टोअर केली. सो दॅट टेक्नॉलॉजी इज नोन ॲज एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टम. म्हणजे ज्याच्यावरती हे लहान लहान उपकरणं चालतात अशा ऑपरेटिंग सिस्टमला एम्बेडेड असं म्हणतात. ओके, म्हणजे अँड्रॉईड एक प्रकारचं एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टम झाली. दुसरं आहे स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टम. स्टँड अलोन म्हणजे जर तुमच्या घरी तुमच्याकडे एक सिंगल कम्प्युटर आहे, त्याला दुसरा कम्प्युटर कनेक्ट नाही आहे, तर तो झाला स्टँड अलोन. सिंगल कम्प्युटर विच इज नॉट कनेक्टेड टू एनी ऑफ द कम्प्युटर or any of the other operating system, it is known as stand alone operating system. तिसरी ऑपरेटिंग सिस्टम आहे नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टम. नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय असतं की अशी ऑपरेटिंग सिस्टम जी पूर्ण नेटवर्कला कंट्रोल करते आणि कोऑर्डिनेट करते. ओके, नेटवर्कला कंट्रोल करणारी आणि नेटवर्कला कोऑर्डिनेट करणारी ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टम. ज्याच्यामध्ये आता आपण आता विंडोज 10मध्ये पण करू शकतो, 7मध्ये पण करू शकतो, पण युजली कसं असतं जिथे हजारो कम्प्युटर्स एकमेकांना कनेक्ट असतात अशा ठिकाणी विंडोज नाही वापरत.
अशा ठिकाणी ते लोक लिनक्स वापरतात किंवा विंडोज 2000 सर्व्हर असं वापरतात. ते सर्व्हरसाठी एक वेगळी ऑपरेटिंग सिस्टीम असते. म्हणजे अशी ऑपरेटिंग सिस्टीम जे पूर्ण नेटवर्कला कंट्रोल करते आणि कोऑर्डिनेट करते, त्याला नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टम असं म्हणतात. तर अशा ह्या 3 कॅटेगरीज झाल्या ऑपरेटिंग सिस्टमच्या. आता हे परत पहिलेपासून एम्बेडेड म्हणजे काय, याला रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टीम म्हणतात. हे करायला कंट्रोल करतात स्मार्ट वॉचेसमध्ये असते एम्बेडेड, कारण की स्मार्ट वॉच इतकी छोटी असते त्याच्यामध्ये पण ओ एस असते. स्मार्टफोन, व्हिडिओ गेम्स, आणखीन लहान लहान जे उपकरणं असतात ज्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम असते त्याला एम्बेडेड असं म्हणतात. आता वॉच ओ एस वॉच डेव्हलप बाय ॲपल, ॲपलची जी वॉच आहे त्याच्यामध्ये वॉच ओ एस आहे आणि ॲपलची वॉच एकदम म्हणजे त्याला काय म्हणतो खूपच परिपूर्ण आहे. जे बाकीच्या वॉचेस ज्या 2000-3000 त्यापेक्षा याची किंमत 60,000 ते 70,000 पण ती वॉच जी आहे त्याच्यामध्ये खूप खूप साऱ्या व्हेरायटीज आहे आणि त्याच्यात स्पेशल ऑपरेटिंग सिस्टम चालते. सो ती झाली एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टम. सेकंड स्टँड अलोन. स्टँड अलोन म्हणजे आपला कॉम्प्युटर, घरचा कॉम्प्युटर, त्याला म्हणतो आपण डेस्कटॉप. त्याच्यामध्ये हार्ड डिस्क असते, त्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम असते. म्हणजे हा जो आपला कॉम्प्युटर आहे त्याला स्टँड अलोन म्हणू आपण. आणि नेटवर्क म्हणजे मी आत्ता सांगितलं की कंट्रोल आणि कोऑर्डिनेट करणारी, उदाहरणार्थ लिनक्स आहे किंवा विंडोज सर्व्हर किंवा युनिक्स किंवा मॅक ओ एस, म्हणजे ज्याच्यामुळे नेटवर्क, अख्खं नेटवर्क चालतं, त्याला काय म्हणतात, नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टम. मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम नावाची एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे, जसे अँड्रॉइड ओ एस आहेत. आणि अँड्रॉइडचा जन्म झाला होता 2007मध्ये. याला नंतर गुगलने परचेस केलं. आता ती गुगलचीच ऑपरेटिंग सिस्टीम झाली ते, आणि याला आपण वापरतो कुठे, स्मार्टफोनमध्ये. ॲपलने बनवलं होतं iOS, ते पण 2007मध्ये आलं होतं. आणि जर आयपॅड किंवा तुम्ही जर समजा त्याचं लॅपटॉप बघितले असेल त्याच्यामध्ये मॅक ओ एस असतं. विंडोजचे पण फोन होते, ते 2012मध्ये आले. मायक्रोसॉफ्ट कंपनीने विंडोजचे फोन लॉन्च केले होते, पण ते खूप चालले नाहीत एवढे. नोकियामध्ये पण होतं, आणखीन काही काही ठिकाणी होते विंडोजचे फोन, पण ते तेवढे. मायक्रोसॉफ्टचे फोन आले होते, त्यांनी मायक्रोसॉफ्टने नोकियाला ओव्हरटेक केलं होतं. आणि त्यांनी म्हणजे स्पेशली स्मार्टफोनचं सेक्शन, पण ते तेवढे सक्सेसफुल नाही राहिले. मग मायक्रोसॉफ्टने 2015मध्ये नवीन मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम काढली आणि ते विंडोज 10 मोबाईल. ते विंडोजच्या फोनसाठी होते, पण इकडे आपण नाही वापरत विंडोजचे फोन, आपण जास्त अँड्रॉइड वापरतो आणि काही लोक ॲपल वापरतात, असे दोन. नंतर आहे डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टममध्ये काय काय आहे, विंडोज 7 आहे, विंडोज 10 आहे. आता आपण विंडोज 10 वापरतो. 7 तर आता 7 आलं, नंतर 8 आलं, मग 10 आलं, आता तर मार्केटमध्ये 11 सुरू आहे, पण आपल्या सिलेबसमध्ये 10 आहे, त्याच्यामुळे आपण 10 वापरतो. मॅक कंपनी जी आहे ती 1984मध्ये आली होती. त्या मॅकला मॅकिनटोश असं म्हणतात. मॅकिनटोश म्हणजेच ॲपल कम्प्युटर्स. आणि मॅक ओ एस हे फॉरेन कंट्रीजमध्ये जास्त वापरतात. इंडियामध्ये विंडोज वापरतो आपण. आणि कारण की हे कसं ना, विंडोजचं पायरसी करता येते, त्याला आपण क्रॅक करू शकतो, पण मॅक ओ एसला क्रॅक नाही करता येत. त्याचं लिगल व्हर्जन तुम्हाला घ्यावं लागतं विकत, प्रोप्रायटरी आहे, त्याच्यामुळे जनरली ते वापरत नाही कोणी. आणि मॅक जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला सगळे सॉफ्टवेअर लिगल वापरावे लागतात. सो मॅक ओ एस इज जनरली नॉट प्रिफर्ड इन इंडिया. नंतर आहे युनिक्स आणि लिनक्स. युनिक्स जे आहे ना ते मिनी कम्प्युटरवरती चालतं. आपण मिनी कम्प्युटर शिकलो होतो पहिल्या दिवशी, मी सांगितलं टाईप्स ऑफ कम्प्युटरमध्ये काय काय असतं. सुपर कम्प्युटर, मायक्रो कम्प्युटर, मिनी कम्प्युटर आणि सुपर कम्प्युटर, मेन फ्रेम कम्प्युटर, मिनी कम्प्युटर आणि मायक्रो कम्प्युटर. सो जे मिनी कम्प्युटर आले जे 1960sमध्ये, तर त्या मिनी कम्प्युटरला चालवायसाठी एक ऑपरेटिंग सिस्टीम पाहिजे होती, म्हणून युनिक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम बनवल्या गेली. त्याच्यानंतर आणि युनिक्सला मिनी कम्प्युटरमध्ये वापरतात किंवा इट इज ऑल्सो यूज्ड इन मेन फ्रेम कम्प्युटर ॲज अ सर्व्हर. आता युनिक्सच्या नंतर लिनक्स आली. लिनक्स जी आहे ही लिनक्स 1991मध्ये आली. लायनस ट्रोवॉल्ड्स म्हणून एक स्टुडंट होता ग्रॅज्युएशनचा, त्याने ते डेव्हलप केली. आणि त्याला असं वाटलं की बाबा मी आता जर एखादी ऑपरेटिंग सिस्टीम बनवत आहे आणि प्रत्येक घरी विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे, आता आपली कोण वापरणार ऑपरेटिंग सिस्टम. मग त्याने काय म्हटलं, बा माझी ऑपरेटिंग सिस्टीम ही फ्री आहे, तुम्ही फ्री वापरा. त्याच्यामुळे लायनक्स जर तुम्ही टाकलं कम्प्युटरमध्ये त्याचे पैसे लागत नाही, ते फ्री आहे. ओके, सो इट इज अ फ्री ऑपरेटिंग सिस्टम, अपडेट पण फ्री आहे, सर्व फ्री आहे. आणि लिनक्सचं त्याचा आणखी एक फायदा असा आहे की इट इज अ ओपन सोर्स. ओपन सोर्स म्हणजे तुम्हाला जर वाटलं की मला त्याच्यात काही कोडिंगमध्ये चेंजेस करायचे आहेत, सो यू कॅन फ्री टू डू इट. ओके, सो तो एक त्याचा फायदा आहे. सो प्रश्न कसा येतो की बा फ्री ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय, तर लिनक्स. आणि मिनी कम्प्युटरवर चालणारी ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे कोणती, तर युनिक्स. ओके,
नंतर एक टर्म आहे व्हर्च्युअलायझेशन. व्हर्च्युअलायझेशन म्हणजे काय असते की समजून घ्या की मला माझा कम्प्युटर आहे ज्याच्यामध्ये विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे. आता मला एक असा सॉफ्टवेअर टाकायचा आहे जो विंडोजवर चालत नाही. मला असा सॉफ्टवेअर टाकायचा जो विंडोजवर चालत नाही. तर मला काय करावं लागेल, मशीनला फॉर्मॅट करावं लागेल आणि जो सॉफ्टवेअर मला काम आहे त्या सॉफ्टवेअरसाठी ती ऑपरेटिंग सिस्टीम टाकावी लागेल. तसं एका कम्प्युटरमध्ये 2 ऑपरेटिंग सिस्टीम 3 ऑपरेटिंग सिस्टीम राहू शकते, कसं काही प्रॉब्लेम नाही आहे, आपण चेंज पण करू शकतो रन करताना. पण मला एकच टाकायची ऑपरेटिंग सिस्टीम. पण जेव्हा तो सॉफ्टवेअर जो स्पेशल सॉफ्टवेअर असेल जो जो मला गरज आहे आणि तो विंडोजवर चालत नाही, तर मग अशा वेळेस काय करणार. तर अशा वेळेस एक व्हर्च्युअलायझेशन किंवा व्हर्च्युअल मशीन नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. त्याला जर तुम्ही इन्स्टॉल केलं तर असं वाटतं की आपल्या कम्प्युटरमध्ये विंडोज आहेच नाही, ज्याची रिक्वायरमेंट आहे तेच आहे. तर त्या प्रकारे आपण एकदम विदिन अ सेकंड वी कॅन फ्लक्च्युएट ऑर वी कॅन चेंज अवर ऑपरेटिंग सिस्टम. आणि नंतर तुमचं जेव्हा काम झालं तुम्ही बंद करता तर परत तुम्ही विंडोजवर येता. सो व्हर्च्युअल म्हणजे आभासी किंवा रिअल अनरिअल असं म्हणू शकतो आपण, म्हणजे असते पण वी कॅनॉट सी इट, त्याला आभासी असं म्हणतो आपण. सो अशी ऑपरेटिंग सिस्टीम पण अस्तित्वात आहे खूप ठिकाणी आणि त्याला म्हणतात व्हर्च्युअल मशीन्स. ओके, हे झालं सगळं ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल. आता सेकंड आहे युटिलिटीज. याच्यामध्ये 5 प्रकारचे प्रोग्राम्स असतात. याच्यावरती प्रश्न येतो. पहिला आहे ट्रबल शूटिंग प्रोग्राम्स. ट्रबल शूटिंग प्रोग्राम म्हणजे काय की हे असे प्रोग्राम आहेत जे म्हणजे समजून घ्या की आता मी एखादी गाडी चालवत आहे आणि गाडीमध्ये पेट्रोल मी चेक नाही केलं आणि मी गाडी चालवत आहे आणि अशाला समजून घ्या की गाडीचं पेट्रोल संपलं. तर तुमच्या गाडीच्या डॅशबोर्डवरती एक इंडिकेटर असतं, तो सांगतो की बा पेट्रोल संपून राहिला आहे. म्हणजे तो जो रेड ॲरो असतो तो ईच्या खाली आला किंवा ईवर आला तर आपण समजून जाते की मला पेट्रोलची टँक भरायची आहे. पण सपोज इफ आय इग्नोर दॅट, मग काय होणार, ती गाडी बंद पडणार आणि मग तुम्हाला धक्का मारता यावं लागणार. म्हणजे तुम्हाला त्यांनी सांगितलं होतं पण तुम्ही लक्ष दिलं नाही. तर त्याचप्रकारे कम्प्युटरमध्ये पण असे खूप सारे प्रोग्राम्स असतात आणि समजून घ्या एखादा काही प्रॉब्लेम आला तर कम्प्युटर तुम्हाला इंडिकेट पण करतो किंवा मेमरी लो आहे किंवा समजून घ्या की समजा हँग होत आहे कम्प्युटर. तर बऱ्याचदा हँग होण्याची पण काही कारणं असतात की बा तुमचा मदरबोर्डवरचा जो फॅन बंद असेल त्याच्यामुळे तो कम्प्युटर हँग होत आहे किंवा रिस्टार्ट होत आहे. मग तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे. कधीकधी सी पी यू खूप हीट झाला, म्हणजे समजा तुमच्याकडे कूलिंग अरेंजमेंट नाही आहे आणि खूप गरमी आहे, इन दॅट केस मग तो खाली मेसेज येतो की बा सी पी यू इज ओव्हर हिटेड म्हणून. तर असे प्रोग्राम्स जे तुम्हाला अलर्ट करतात, म्हणजे कुठलाही मॅटर सिरियस होण्याच्या अगोदर, अशा प्रोग्राम्सला ट्रबल शूटिंग प्रोग्राम असं म्हणतात. प्रश्न कसा येणार, ट्रबल शूटिंग प्रोग्राम्सला अंडरलाईन करायचं, दॅट रेकग्नायझेस अँड करेक्ट आयडियली बिफोर दे बिकम सिरियस. म्हणजे आमचा आन्सर काय येणार, ट्रबल शूटिंग. नंतर सेकंड आहे अँटीव्हायरस प्रोग्राम. अँटीव्हायरस, व्हायरस म्हणजे काय, जसं आता आपण कोरोना व्हायरस पाहिला होता तो ह्युमन्समध्ये पसरतो, पण व्हायरस म्हणजे एक प्रोग्रामच आहे. एम एस वर्ड कसा प्रोग्राम आहे, एम एस एक्सेल कसा प्रोग्राम आहे, तसाच व्हायरस पण हा एक प्रोग्राम आहे. आता एम एस वर्ड हा चांगला प्रोग्राम आहे, ठीक आहे, एम एस वर्ड हा चांगला प्रोग्राम आहे. पण हे जे व्हायरस असतात ट्रोजन हॉर्स किंवा असे काही वॉर्म व्हायरस वगैरे, हे व्हायरस खूप घातक असतात आणि हे स्पेशली बनवले जातात तुमचं कम्प्युटरला खराब करण्यासाठी. किंवा व्हायरसेसचे खूप अलग अलग म्हणजे त्याचे कामं असतात. काही व्हायरस स्पायवेअरसारखे काम करतात, जासूसीसारखे काम करतात. तुम्ही काही करत राहिले, तुमच्या कम्प्युटरचा डेटा प्रोव्हाइड करणे. मोबाईलमध्ये पण असे काही ॲप्स असतात जे तुम्हाला असं वाटलं की बा समजून घ्या की ॲप एखाद्या कंपनीने बनवलं, त्यांनी बनवलेली ॲप इन्स्टॉल करा. पण समजा थर्ड पार्टी ॲप असेल तर त्याला इन्स्टॉल करू नका. ते बऱ्याचदा चायनीज ॲप्स असतात आणि ते स्पायचं काम करतात. ते तुमचा डेटा चोरतात आणि तुमचं आय डी पासवर्ड पण ते चोरतात. सो यू शूड सी. आणि त्याला जेव्हा आपण इन्स्टॉल करतो आपण ओके 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 करतो, तो विचारतो तुम्हाला परमिशन द्यायची आहे का, लोकेशन ॲक्सेस करू का, कॅमेरा ॲक्सेस करू का, आपण काही विचार करत नाही, पटापट ओके. आपण वाचत पण नाही, आपल्याकडे वेळ पण नसतं. सो तिथे कोणत्या गोष्टीला ॲक्सेस द्यायचा आणि कोणाला नाही द्यायचं हे आपण ठरवायला पाहिजे. आता समजा तुम्हाला असं वाटत असेल की नाही असे काही प्रोग्राम जे आपल्या कॉम्प्युटरला धोका देतील किंवा त्रास देतील, तर अशांना अडवायसाठी तुम्हाला अँटीव्हायरस टाकावं लागेल. सो अँटीव्हायरस खूप अलग अलग कंपन्यांचे येतात. नेट प्रोटेक्टर आहे, त्याच्यानंतर अवस्थ आहे, AWG AVG आहे,
किंवा नॉर्टन आहे, असे खूप सारे कंपनीज आहेत. म्हणजे यू हॅव टू पे टू परचेस द अँटीव्हायरस. त्याचं काम काय राहील? कम्प्युटरला गार्ड करणे किंवा त्याची सुरक्षा करणे. हा झाला दुसरा प्रोग्राम. तिसरा आहे अनइन्स्टॉल प्रोग्राम. अनइन्स्टॉल. आता अनइन्स्टॉलमधला अन काढून टाका, म्हणजे इन्स्टॉल. इन्स्टॉल म्हणजे जर माझ्या कम्प्युटरमध्ये एखादा सॉफ्टवेअर नाही आहे तर मी काय टाकतो सॉफ्टवेअर, म्हणजे इन्स्टॉल करतो. पण समजा एखाद्या सॉफ्टवेअरची गरज नाही आहे पण तो इन्स्टॉल होऊ नये, त्याची उगाच मेमरी खाऊन राहिली आहे ती, मग त्याला बाहेर काढणे म्हणजे अनइन्स्टॉल करणे. म्हणजे एखादा प्रोग्रामला इझिली आणि कम्प्लिटली रिमूव्ह करणे हार्ड डिस्कच्या बाहेर, त्याला म्हणतात अनइन्स्टॉल प्रोग्राम्स. चौथा आहे बॅकअप प्रोग्राम्स. बॅकअपचा अर्थ कसा होतो? बॅकअप आपण म्हणतो ना, बॅकअप प्लॅन. बॅकअप प्रोग्राम किंवा बॅटरी बॅकअप म्हणतो आपण कधी कधी. म्हणजे समजा लाईट गेली तर माझ्याकडे बॅटरी आहे, मला काही प्रॉब्लेम नाही, 2 तास 3 तास घरची लाईट चालेल. त्याचप्रकारे जर मी एखादी फाईल कॉपी केली कम्प्युटरमध्ये आणि माझ्याकडे ती एकच कॉपी आहे, कोणी जर डिलीट करून टाकलं तर माझी एवढी मेहनत चालली जाईल. म्हणून कधी पण जर तुम्ही एखाद्या फाईलवरती वर्क करत असाल, कुठेही तुम्ही आज शिकत आहे पण तुम्ही उद्या जर जॉबला लागले, तुम्ही एखाद्या ऑफिसला काम करताय आणि तिथे तुम्ही एखाद्या फाईलवर काम करतायत, होऊ शकते कम्प्युटरमध्ये व्हायरसने त्याला खाल्लं किंवा काही लोक असतात जे मुद्दाम डिलीट करतात. तर कधी पण त्या फाईलच्या मल्टिपल कॉपीज ठेवा पेनड्राईव्हमध्ये किंवा स्वतःच्या गुगल ड्राईव्हवर किंवा मेलवरती. म्हणजे समजा एखादी फाईल करप्ट झाली तर तुमच्याकडे जे बॅकअप राहते, तर ओरिजिनलला लॉस्ट किंवा डॅमेज नाही होईल, म्हणजे नाही झालं पाहिजे म्हणून तुम्ही त्याची एक कॉपी बनवता, त्याला म्हणतात बॅकअप प्रोग्राम्स. आणि जेवढे जसं आपण MSCITचा एक्झाम घेतो, एक्झाम घेत असतानासुद्धा आम्हाला सांगितलं जातं की एक एक्स्ट्रा कम्प्युटर बॅकअपसाठी ठेवा. म्हणजे समजा माझा मेन सर्व्हर खराब झाला तरी माझ्याकडे बॅकअप सर्व्हर राहतो आणि तुम्ही जे एक्झाम सोडवता ते सगळं तिथं पण स्टोअर होतो. सो बॅकअप प्रोग्रामची गरज लागते. नंतर आहे फाईल कॉम्प्रेशन प्रोग्राम्स. फाईल कॉम्प्रेशन प्रोग्राम बऱ्याच लोकांना माहिती आहे, इरा सॉल्व करता तुम्ही त्याच्यामध्ये. काही लोक अपलोड करतात फाईल. अपलोड करताना तुम्हाला ती फाईलची साईज खूप मोठी असते, पण जर ती फाईल अपलोड करायची आहे, तुम्ही करता, असे हजारो लोक फाईल अपलोड करतात, मग साईज खूप लागेल. म्हणून तुम्हाला सांगितलं जातं की बा त्या फाईलला छोटं करा. आणि फाईलला स्मॉल करणारे काही प्रोग्राम्स असतात, काही ॲप्स असतात, तर त्या सॉफ्टवेअर्सला फाईल कॉम्प्रेशन प्रोग्राम असं म्हणतात. जसं की विनझिप झालं, विनरार झालं. आपल्या मशीनमध्ये विनरार आहे. आपण काय करतो, राईट क्लिक करायचं एखाद्या फोल्डरवरती किंवा फाईलवरती राईट क्लिक केलं आणि ॲड टू झिप केलं तर आपण त्या फाईलला झिप करू शकतो. सो असे हे 5 युटिलिटीज आहेत, त्याला सर्व्हिस प्रोग्राम्स म्हणतात. सो याच्यावरती क्वेश्चन्स एक्झाममध्ये येतात. ट्रबल शूटिंग प्रोग्राम्स, अँटीव्हायरस प्रोग्राम्स, अनइन्स्टॉल प्रोग्राम्स, बॅकअप प्रोग्राम्स, फाईल कॉम्प्रेशन प्रोग्राम्स. नंतर आहे डिस्क क्लीनअप. डिस्क म्हणजे काय? हार्ड डिस्क. डिस्क म्हणजे हार्ड डिस्क. आता हार्ड डिस्क आपण जसं समजून घ्या की कम्प्युटर दिवसभर सुरू आहे. आता तुम्ही बसले, मग दुसरा मुलगा येईल, मग तिसरा येईल. सगळेजण जेव्हा काम करतात ना कम्प्युटरमध्ये, तिथे खूप साऱ्या अशा टेम्पररी फाईल्स किंवा नॉन इसेन्शियल म्हणजे बिना कामाच्या फाईल तयार होतात. त्याच्यामुळे कम्प्युटर स्लो होऊन जातं. आता अशा फाईल दिसत पण नाही कुठं स्टोअर आहे, काय आहे. तर मग अशा फाईल तुम्हाला शोधून डिलीट करायचं असेल तर डिस्क क्लीनअप नावाचं एक ऑप्शन असतं. तुम्ही इरामध्ये पण ऐकलं असेल. डिस्क क्लीनअप कुठं असतं? स्टार्टमध्ये, ऑल प्रोग्राममध्ये ॲसेसरीज नावाचं एक फोल्डर असतं, त्याच्यामध्ये डिस्क क्लीनअप असते सिस्टम टूलमध्ये. त्याला क्लिक केलं की तो काय सांगतो की बाबा या एवढ्या फाईल्स आहे, या बिना कामाच्या आहेत. मग तुम्हाला ते चेकबॉक्स ऑन करावं लागतं आणि ओके करावं लागतं. म्हणजे काय होणार, ते पूर्ण फाईल्स क्लीन होतं. म्हणजे थोडंसं स्पीड कम्प्युटरचं वाढतं. त्याला आपण डिस्क क्लीनअप असं म्हणतो. आता हे जे हार्ड डिस्क तुम्हाला दिसते, हार्ड डिस्कवरती असे गोल गोल सर्कल असतात असे, आणि या सर्कलला म्हणतात ट्रॅक्स. हे जे रिंग आहे याला म्हणतात ट्रॅक. हा प्रश्न एक्झाममध्ये येतो. कॉन्सेंट्रिकमध्ये एका सर्कलच्या आत दुसरा सर्कल, दुसऱ्याच्या आत तिसरा, तिसऱ्याच्या आत 14, याला म्हणतो कॉन्सेंट्रिक रिंग म्हणजे ट्रॅक. आणि प्रत्येक ट्रॅकचं डिव्हिजन केलं जातं. प्रत्येक ट्रॅकचे डिव्हिजन आहे त्याला म्हणतात सेक्टर. आता ह्या डिव्हिजन म्हणजे हा जो पोर्शन आहे याला म्हणतात वेजचा आकाराचा दिसतो, वेज शेप सेक्शन. सो वेजचा आकाराचं म्हणजे सेक्टर्स. तो ह्या दोन्हीवरती क्वेश्चन एक्झाममध्ये येतो. सो ट्रॅक्स मीन्स कॉन्सेंट्रिक रिंग्स अँड सेक्टर मीन्स वेज शेप सेक्शन्स. तर हे अशा प्रकारे हे दिसत नाही व्हिज्युअली, हे व्हर्च्युअली आहे. हे म्हणजे हे इट इज जस्ट अ लॉजिकल थिंग ऑर इमॅजिनेशन की हे अशा प्रकारचा डेटाचं स्ट्रक्चर तिथे असतं. आता कसं होतं, आपण जेव्हा एखादी फाईल सेव्ह करतो ना, तर ही फाईल बघा, हे डॉट दिसतंय ना, ही फाईल आहे तुमच्या, ह्या कुठेतरी सेव्ह झाल्या. आता जेव्हा तुम्ही सेव्ह करता तो सेव्ह करून टाकतो. पण जर तुम्हाला ती फाईल ओपन करायची असेल, तुम्ही ओपनला क्लिक केलं तर तो शोधतो फाईल कुठे ठेवलेली आहे. मग ती फाईल शोधायला त्याला वेळ लागतो. तो पॉइंटर शोधतो, इथे आहे का, इथे आहे का. सो इट विल टेक टाईम.
इट विल टेक टाईम. आणि तुम्ही नाही, त्या कम्प्युटरवरती खूप लोक काम करतात, मग सगळ्यांच्या फाईल्स खूप साऱ्या होतात, मग तो कम्प्युटर स्लो होतो. मग तुम्हाला असं वाटत असेल की बा ह्या सगळ्या फाईल ह्या पसरलेल्या इकडे आहे का इकडे आहे का इकडे आहे, मला सगळ्या फाईल अरेंज करून एकाच ठिकाणी ठेवायच्या आहेत. तर असं करायला तुम्हाला एक कमांडची गरज लागते. त्या कमांडला म्हणतात डिस्क डिफ्रॅगमेंटर. जसं आपल्या घरी समजा प्रोग्राम राहिला तर खूप कचरा होतो आपल्या घरी, लोक येतात, मग हे इकडे तिकडे सगळं सामान अस्ताव्यस्त होतो. मग आपण सगळे लोक गेले की त्याला व्यवस्थित साफसफाई करतो. का बरं साफसफाई करतो? म्हणजे त्या सगळ्या वस्तू कुठल्या दिसत नाही ना, अरे हे दिसत नाही ते दिसत नाही, मग आपण त्याला व्यवस्थित रचून ठेवतो, सगळ्या ठिकाणी जमा करून ठेवतो. तर हे आपण जसं आपल्या घरी करतो तसंच ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, तुमच्या हार्ड डिस्कमध्ये ह्या ज्या फाईल पसरल्या असतात सगळ्यांना एका ठिकाणी जमा करते. आणि त्या प्रोसेसला म्हणतात डिस्क डिफ्रॅगमेंटर. So it is a utility program that locates and eliminates unnecessary fragments and rearranges files and unused disk space to optimize operations. म्हणजे तुमचं ऑपरेशन ऑप्टिमाइज करणे किंवा त्याला फास्ट करण्यासाठी जी कमांड असते त्याला म्हणतात डिस्क डिफ्रॅगमेंटर. तो याच्यावरती क्वेश्चन्स येतात. डिस्क क्लीनअप. आणि समजा तुमच्याकडे पण कम्प्युटर असेल तर तुम्ही ह्याच्याने तुमचं कम्प्युटरचं मेंटेनन्स करू शकता. दिस इज अ मेंटेनन्स टूल. डिस्क क्लीनअप तर रोज करायला पाहिजे, डिस्क डिफ्रॅगमेंटर दर 15 दिवसांनी करायला पाहिजे. तो विचारतो तुम्हाला कोणत्या सी ड्राईव्हचं करायचं आहे का की डी ड्राईव्हचं करायचं आहे, तुम्हाला ते त्याला सांगितलं की तो सगळ्या फाईल्स एका ठिकाणी आणून ठेवतो. सो हे डिस्क डिफ्रॅगमेंटर आणि हे डिस्क क्लीनअप. सो इथे हा लेसन संपतो. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारा.